वाशिम मधील प्रभाग क्रमांक 7 मधील सावित्रीबाई फुले महिला विद्यालयातल्या खोली क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन गेल्या 1 तासापासून बंद पडली आहे। मतदान ठप्प झाल्याने मतदारांची तारांबळ उडाली असून मतदारांच्या मतदान केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। वाशिम नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत पुन्हा एकदा ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघू शकतो, मी आहे सध्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये। इथे खोली क्रमांक 2 मध्ये प्रभाग 7 मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर मोठमोठ्या मतदारांच्या रांगा लागल्या आहेत। जवळपास तांत्रिक बिघाड होऊन ही ईव्हीएम मशीन बंद पडली होती। 1 तासापासून इथं मतदार ताटकळत उभे होते। काही मतदार आहेत आपल्यासोबत। दादा, मला सांगा, केव्हापासून बंद? आम्ही जवळपास 1 तास झाले इथे उभे आहे। 1 तासापासून जवळपास मशीन बंद आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची मशीन बंद पडली असं सांगण्यात आलं। त्याच्यामुळे आम्हाला इथे जवळपास 1 तासापासून आम्ही तात्काळ उभे आहे। आता काय ईव्हीएम मशीन आणली, बदलली, चालू असं बोलत आहेत की नवीन ईव्हीएम मशीन आणलेली आहे आणि ती त्यांनी चालू केलेली आहे। ताई, मला सांगा, केव्हापासून उभे आहात तुम्ही? आम्ही 1 ते 1.5 तास झाले इथे उभे आहोत। अच्छा। आणि जी तांत्रिक अडचण आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होऊन राहिलेला आहे उभं राहून। 1.5 तासापासून आम्ही इथे उभे आहोत। आता मशीन पूर्व सुरू झालेली आहे। आता पण 1 ते 1.5 तासापासून इथे रांगेत उभे राहूनच आहोत। जवळपास तासभरापासून ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळं हा सगळा त्रास मतदारांना सहन करावा लागलेला आहे। एकूण जर पाहायला गेलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळं ईव्हीएमचं सगळ्या मशीन उपलब्ध असताना तासभर जर मशीन बंद होत असतील तर नेमका मतदानासाठीचा वेळ वाढून द्यावा अशी मागणी आता मतदाराकडून करण्यात येत आहे। मनोज जसाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।